दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कथा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि शिवयोगी यांची कथा. पिटिकापुरम क्षेत्री एकदा एक विद्वान शिवयोगी आला होता. तो केवळ कर्तल भिक्षाच घेत असे. तो आपल्याजवळ झोळी, भांडे, थाळी असे काहीच ठेवीत नसे. तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषाप्रमाणे दिसे. तो एके दिवशी कुकुटेश्वराच्या मंदिराजवळ आला. त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला अर्चकांनी मंदिरात येऊ दिले नाही. तो देहाचे भान नसलेला अवधूत होता. तो सतत ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करीत होता. त्याचवेळी अनेक भक्तगण मंदिरात आले आणि त्यांच्या मागोमाग त्या शिवयोग्याने सुद्धा मंदिरात प्रवेश केला. त्या योग्याबरोबर 2 नागसर्पही आत आले. ते पाहून त्या अर्चकाच्या तोंडचे पाणी पळाले. तो शिवयोगी म्हणाला, अहो अर्चक स्वामी, तुम्ही घाबरू नका. ही शिवाची आभूषणे आहेत. पुत्र ज्याप्रमाणे पित्यास प्रेमभराने आलिंगन देतो, तसेच हे नाग आपल्या पित्यास कुकुटेश्वराला आलिंगन देण्यास आतुर आहेत. ते आपले स्नेही समान आहेत. आपण आपल्या स्नेहांना पाहून घाबरणे अथवा पळून जाणे महापाप आहे. अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्याने हे नाग आकर्षित झाले होते. मंदिरातील अर्चकामध्ये सूर्यचंद्र शास्त्री नावाचे एक चांगले अनुष्ठान करणारा पंडित अर्चक श्रीपाद प्रभूंचा भक्त होता. तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक अत्यंत सुस्वरात गात होता. ते मधुर गायन ऐकून तेथे आलेले 2 नाग आपला फणा काढून आनंदाने डोलू लागले. त्या शिवयोगास बरोबर घेऊन सूर्यचंद्र शास्त्री बापणाचारूंच्या घरी आले. तेथे त्यांना उत्तम भोजन करविले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले. श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले. त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली. अशा अवस्थेतच तो योगी 3 दिवस होता. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्या योग्यास आपल्या हातांनी जेवू घातले. श्रीपाद प्रभू त्या योग्यास म्हणाले, ए मुला, सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार तरून जा. एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी त्या शिवयोग्यास निरोप दिला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या लीला अगम्य आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.